ऐका गावात एक लाकूडतोड्या राहत होता. एक दिवशी तो दुपारी लाकूड तोडण्यासाठी नदीजवळ एक मोठ झाड होते तेथे गेला. झाड तोडत असतानाच त्याची अचानक कुऱ्हाड पाण्यात पडते. लाकूडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो. त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाठी पैसे पण पुरेसे नसतात. तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकते. ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते, "का रे? का रडत आहेस तू?" लाकूडतोड्या सारितादेवीला गमावलेल्या कुऱ्हाडीबद्दल सांगतो. सारितादेवी अदृश्य होते. नदीतून परती येते तेव्हा तिच्या हातात सोन्याची कुऱ्हाड असते. ती लाकूडतोड्याला दाखवते. लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो, "देवी, ही माझी कुऱ्हाड नाही." मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते. पुन्हा तो नकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो, "हे देखील नाही." नंतर देवी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दाखवते. लाकूडतोड्या म्हणतो, "होय, हीच माझी कुऱ्हाड आहे माता." देवी म्हणते, "तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. या तिन्ही कुऱ्हाडी तुलाच ठेव माझा मुला. प्रामाणिकपणा मोठाच बक्षीस मिळवून देतो." एक पारधी अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे लावत असता जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचारू लागला, "अरे, हे तू काय करतो आहेस?" यावर पारधी म्हणाला, "तुमच्यासारख्या पक्ष्यांकरता हे शहर बांधतो आहे. यात जे पक्षी येऊन राहतील त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडणार नाही. चारा, पाणी चिकार असेल. राहायला तरतऱ्हेची घरं अन् झोपायला मऊ गादी असेल." पक्षाला ते सर्व खरे वाटले व पारधी जाताच तो त्या जाळ्यात शिरला व अडकला. ते पाहून बरेच पक्षी जमा झाले तेव्हा त्या सर्वांना त्याने सावध केले. तो सांगू लागला, "यात मी फसून सापडलो. तो पारधी गोड गोड बोलून तुम्हालाही भुलविण्याचा प्रयत्न करेल. त्यावर तुम्ही